आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आहेत रोहन घुगे यांनी आपुलकीचा हात म्हणून योजना केलेली आहे। शासनाच्या वतीने त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि ही सगळी योजना काय आहे आपण स्वतः जिल्हाधिकारी साहेब आहेत रोहन घुगे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। साहेब काय सांगाल, ही संकल्पना काय आहे, आपुलकीचा हात काय सांगायचं आहे आपल्याला? जळगाव जिल्हा आणि इतरही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आपण बघितलं तर दर महिन्यामध्ये आम्ही जी मीटिंग घेतो त्याच्यामध्ये ज्या केसेस येतात तर त्या आम्ही ॲनालाइज करतो। वर्षभरामध्ये जवळपास 200पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आमच्या निदर्शनास आल्या आणि हा प्रॉब्लेम जेव्हा ग्राउंडवरती पण जाऊन बघितला तेव्हा लक्षात आलं की खूपच गंभीर प्रॉब्लेम आहे। जेव्हा तहसीलदार आणि SDO यांना ऑलमोस्ट सगळ्याच घरी आपण पाठवलं होतं आणि त्यांची व्हिजिट झाली, त्याच्यानंतर त्याच्यामधून जी काही आपल्याला सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात आली तर मुलांच्या शिक्षणासाठी पण मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसून आल्या। तर याबाबत तात्काळ काहीतरी पावलं उचलणं आवश्यक होतं। गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण दर महिन्याला बैठक जी घेतो त्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते। त्यासोबतच इतरही सर्व शासकीय योजनांच्या मार्फत आपण त्यांना शासकीय ज्या मदती आहेत त्या पुरवतच असतो, परंतु त्यांचं लाँग टर्म शैक्षणिक जे बेनिफिट आहे ते त्यांना देण्यासाठी काही NGOज आहेत त्या चांगलं काम या क्षेत्रामध्ये ऑलरेडी करत आहेत। तर त्याच्यातलीच एक महत्त्वाची जी एक NGO आहे ती म्हणजे स्नेहवन, अशोक देशमाने आहेत, त्यांच्या माध्यमातून ही NGO चालवली जाते आणि त्यांची एक शाळा आहे आळंदीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि तिथे खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं शैक्षणिक वातावरण पण तिथे आहे आणि तिथे मुलांना कुठल्याही प्रकारची फीस घेतली जात नाही आणि सर्व सुविधा या मोफत दिल्या जातात। तिथे मुलं स्वतः भरपूर गोष्टी करायला पण तिथे शिकत आहेत। सेल्फ लर्निंगवरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला जातो। तिथे आत्ता सद्यस्थितीमध्ये खूप आवश्यक असणारे AI असेल, रोबोटिक्स असेल, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल याच्या लॅब्स पण उपलब्ध आहेत। चांगली एक प्रशस्त लायब्ररी देखील आहे। राहण्याची आणि बाकी जेवणाची आणि इतरही सर्व सुविधा अगदी उत्कृष्ट प्रकारच्या आहेत आणि विद्यार्थी स्वयंस्फूर्तपणे कसा शिकेल याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती तिथे प्रयत्न केले जात होते। तर त्यासाठी आपण त्यांना इथे पाचारण केलं आणि ही सगळी आपली जी संकल्पना आहे ते समजून सांगितली आणि त्याच्यातून प्रोजेक्ट आपुलकीची निर्मिती झालेली आहे। याच्यामध्ये अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला अप्रोच केला तर त्यांच्याही माध्यमातून आपण जी आहेत आपल्याकडे सर्व शेतकरी आत्महत्या कुटुंब त्यांच्यापर्यंत आपण पोचत आहोत। ऑलरेडी विजिट्स तर झालेल्याच आहेत, परंतु जी प्राथमिक स्कूलमध्ये जाणारी जी मुलं असतात पहिली ते 4थी ते 5वीपर्यंत अशा मुलांना आपण आता यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत आणि तशांची आता यादी आपल्याला तयार करणं सुरू आहे। ही यादी एकदा आपल्याकडे आल्याच्या नंतर तिथे प्रत्यक्ष ग्रहभेटी करून त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती समजून घेतली जाईल आणि त्यानुसार अत्यंत गरजू जी कुटुंब असतील त्यांना असे 30 ते 40 विद्यार्थी आपण निवडून त्यांना त्या आळंदीच्या सेंटरला आपण पाठवणार आहोत, जिथे की त्यांचं संपूर्ण एज्युकेशनची आणि इवन काही केसेसमध्ये प्लेसमेंटची देखील पूर्ण व्यवस्था केली जाते। अरे वा सर, यामध्ये मेरिटचा पण काही निकष आहे का, फक्त सामाजिक याच्यावरती या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार? मेरिट एकदा विद्यार्थी आपल्याकडे आल्याच्या नंतर मग ती पूर्ण जबाबदारी घेतली जाते आणि ते मेरिट इम्प्रूव्ह तर करताच येऊ शकतं। आत्ता सध्या आर्थिक आणि सामाजिक बाबतींमध्ये याच्यावरती भर दिला जाईल आणि त्यानुसार ही यादी जी तयार होईल त्यानंतर प्रत्यक्ष ग्रहभेटीच्या नंतर ही यादी फायनल करतात। म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, जे काही पालक आपले आत्महत्या केली, घराचा गाडा ओढताना आईला अडचणी येत आहेत, शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही सगळी योजना आहे? बरोबर। बऱ्याच वेळेस आपल्या लक्षात येतं की आधीच जे भूधारणा क्षेत्र असतं ते कमी आहे या सगळ्या कुटुंबामध्ये, त्याचबरोबर तिथे बाकीच्या सोयीसुविधा नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरती जास्त अवलंबित्व आहे असं आढळून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कर्जबाजारीपणा हा त्याच्यात बेसिक निकष असतो आणि त्या निकषाच्या आधारेच आपण ह्या पूर्ण ज्या स्कीम्स आहेत त्या मंजूर करत असतो आणि त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्याच्या मार्फत आपल्या स्वतःच्या पूर्ण कुटुंबाचा जो उत्कर्ष आहे तो घडवून आणणं हे काही केसेसमध्ये कठीण होत असताना आपल्याला आढळून येत आहे। गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आपण ही बेनिफिट्स कॉन्व्हर्ज करून त्यांना देतोच आहेत, परंतु अनेक सेवाभावी संस्था आपल्याकडे जे घेत आहेत त्यांच्याही माध्यमातून हे काम हे कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावरचं काम आपल्याला उभं करणं थोडं शक्य होणार आहे। त्यासाठी म्हणून हा प्रोजेक्ट आपुलकी आपण घेतलेला आहे। सर, ही योजना जळगावपुरतच आहे का अजून काही पूर्ण राज्यभरामध्ये काही राबवलं जातं असं? सध्या तरी हा आपला जळगाव जिल्ह्याचा इनिशिएटिव्ह आहे आणि यानंतर जर त्याची फलनिष्पत्ती आपण चांगली करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यानुसार पुढील आपण त्याची कार्यकक्षा निश्चित करू।
तर हे होते जिल्हाधिकारी रोहन घुगे. जळगावचा खरं तर आयडियल प्रोजेक्ट आहे, कारण अशा प्रकारचा प्रोजेक्ट कुठेही घेण्यात आलेला नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी विनामूल्य शिक्षणाची आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची आपुलकीचा हात ही योजना आहे आणि यात यश मिळेल असा दावा देखील जिल्हाधिकारी यांनी केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.